माहूर तालुक्यातील मौजे नखेगाव शिवारातील अनेक वर्षांपासून कठडे नसलेल्या अर्धवट खोदकाम झालेल्या विहिरीत पाण्याच्या शोधात असलेला रोही पडला। तब्बल 10 तास रोहीचा पाण्यात मृत्यूशी संघर्ष सुरू होता। तेव्हा शेतकरी माधव गंजेवार यांना रोही पडल्याचं दिसताच वनविभागाला त्यांनी कळवले, परंतु कोणीही न आल्याने शेवटी शेजारच्या शेतकऱ्यांना बोलावून दोरीच्या सहाय्याने रोहीला बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना दिनांक 16 जून रोजी सकाळी घडली आहे। माहूर तालुक्यात हजारो बुटक्या कठड्यांच्या विहिरीमुळे वन्य प्राण्यांसह नागरिकांना धोका असल्याची बातमी कालच दैनिक एकमतने प्रसिद्ध केली होती, परंतु कुणीही लक्ष न दिले नसल्याने शेवटी व्हायचे तेच झाले आहे। मौजे नखेगाव शिवारातील माधव नरसू गंजेवार यांच्या शेतात विहिरीचे काम अनेक वर्षांपासून सुरूच आहे। त्यांना शासकीय अनुदान मिळाले नसल्याने सध्या हे काम थंड बसत्यात असून विहीर गळपाल्यात जमा आहे। पावसाळ्यात विहिरीला कठडे बांधलेले नसल्याने तलावाचे स्वरूप येते। पाण्याच्या शोधात रोहीचे कळप या शेतात धुडगूस घालत असताना एक तरुण रोही या विहिरीच्या पाण्यात दिनांक 15 रोजी रात्री पडला। सकाळी माधव गंजेवार हे शेतात आले असता त्यांना पाण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी पाहिले असता रोही विहिरीत पडलेला दिसला। त्यामुळे त्यांनी वन विभागाला कळवले, परंतु कोणीही आले नसल्याने त्यांनी शेवटी नाईलाजास्तव शेजारील शेतकऱ्यांना बोलावून दोरीच्या सहाय्याने रोहीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना वन विभागाचे काही कर्मचारी येऊन त्यांनी मदत केल्याने रोहीला बाहेर जिवंत काढण्यात आल्याने रोहीचा जीव बाल बचावला आहे। नखेगाव शिवारातील या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रात्री रोही हा वन्य प्राणी पडला असल्याने त्या शेतकऱ्याने वन विभागाला फोन केला असता वन विभागातील अधिकारी हे फोन उचलत नाहीत असे शेतकऱ्याने सांगितले। याचाच अर्थ असा की वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आपल्या वन्य प्राण्यांचे काही देणे घेणे राहिलेले नाही। त्यामुळे नेमकं कोणाला फोन लावावा कोणाला नाही हे शेतकऱ्याला कळत नाही। माहूर तालुक्यातील हजारो बांधण्यात आलेल्या विहिरींचे कठडे उंच नसल्याने पाण्याच्या शोधात भटकत असलेले जंगली जनावरे, पाळीव प्राणी अशा विहिरीत पडून जखमी होण्याच्या आणि मृत्यू झाल्याच्या शेकडो घटना घडलेल्या आहेत। तसेच अनेक नागरिकांचाही पाय घसरून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेला आहे। त्यासाठी शेकडो घटना घडलेल्या आहेत। तसेच अनेक नागरिकांचाही पाय घसरून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेला आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनितचंद्र दोनथुला यांच्यासह तहसीलदार मुंगाजी काकडे, गटविकास अधिकारी TH टाकरस, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ सर्व विहिरींचे कठडे उंच करण्याचा सक्त सूचना देऊन विहिरीवर किमान जाळी तरी बांधावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। ब्युरो रिपोर्ट आदेश बेहेरे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, माहूर। येतो म्हणे आतापर्यंत आले नाही। आजकाल आम्ही एकदा डबल लावतो फोन, मग सांगू काय काय करायचं काय नाही। किती वेळा फोन लावला होता बरं? एक वेळा। ते शिवारात नाही म्हणे का? आमच्या हद्दीत नाही म्हणे का? नाही, कोणत्या शिवारात येते म्हणे? पलीकडे येते की माहूरच्या येते म्हणे? तुम्हाला काहीच माहित नाही? नाही। ठीक आहे। तरी रात्रीला पडलं। आणि फॉरेस्ट विभागाला कितीदा फोन लावले? 2 बार लावले। 2 बार लावले, कोणी उचलत नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.